जय हिंद. नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024 मधील काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर झालेले आहे. त्यामध्ये फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले आहे. पण निकाल जाहीर झाला तरी काही विद्यार्थ्यांचे निकाल का दिसत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर आम्ही ऑल सब्जेक्ट पास आहे तरीसुद्धा आमच्या निकालामध्ये फेल हा रिमार्क आलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं किंवा पुढील परीक्षा नेमकी त्यांच्या कधी होणार आहे याबाबत आपण माहिती घेणारच आहोत. तसेच ऑल SY फॅकल्टीचा निकाल कधी जाहीर होणार, तो निकाल कुठे पाहता येणार याबाबत माहिती घेऊ. तसेच TY BCA सायन्स असतील, तसेच TY BBA CA असतील यांचा निकाल देखील कधीपर्यंत लागू शकतो याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी तसेच आपल्याला पुढील सर्व शैक्षणिक उपक्रम याच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी आपण निश्चित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया की कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निकाल बघण्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या निकालावर त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही या पेजला येताल. इथली आकडेवारी ही थोडीफार बदलणारी आहे आत्ताच्या दृष्टिकोनातून. जसेच आज दिनांक 7 जून 2024 रोजी काही अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहेत. त्याच्यातील फायनल इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 2015 आणि 2019 पॅटर्नचे निकाल जाहीर झालेले आहे. बॅचलर ऑफ सायन्स रिवाईज 2019 पॅटर्न म्हणजेच TY BSCचे निकाल हे जाहीर झालेले आहे. त्यानंतर BSc ॲनिमेशन यामध्ये TYचेच विद्यार्थी आहे. त्यानंतर 5 नंबरला इथे TY BBA IB दाखवलेला आहे. त्यानंतर 6 नंबरला TY BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज आहे. त्याच्यानंतर 7 नंबरला बिलीप अँड इन्फॉर्मेशन सायन्स. ओके, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इथे पण TYचेच विद्यार्थी आहे. 8 नंबरला बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच TY BBAचे विद्यार्थी आहेत. तर 9 नंबरला BComचे विद्यार्थी आहे. 10 नंबरला BSc ॲनिमेशन 21 पॅटर्नचा निकाल आहे. नंतर सगळे डिप्लोमा रिलेटेड आहे. त्यानंतर फर्स्ट इयर BA BCom BSc, त्यानंतर BBA BBA IB BBA CA यांचे निकाल या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर काही डिप्लोमा रिलेटेड कोर्सेस आहे, जसं DTL आहे, नंतर डिप्लोमा इन कोर्स इन IPR आहे आणि बाकीचे देखील कोर्सेस आहे. जवळजवळ 34 अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठाने 7 जून 2024 पर्यंत जाहीर करून दिलेले आहे. तुम्ही ज्या फॅकल्टीचे आहात त्या फॅकल्टीच्या समोर जी काही गो फॉर रिझल्ट या नावाची टॅब दिसेल त्यावरती तुम्ही काय करू शकता, रिझल्ट बघू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलेलं असेल की आता आपण समर एक्झाम 2024चा कोणकोणत्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे ते आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. आता मी तुम्हाला सांगेल सगळ्यात अगोदरचा शेवटचा जो प्रश्न होता तो म्हणजे TY BCAचा निकाल, तसेच TY BBA IBचा निकाल कधी जाहीर होणार आहे, तसेच इंजिनिअरिंग फॅकल्टीचा निकाल कधी जाहीर होईल हे देखील मी तुम्हाला सांगतो. आज दिनांक 7 जून 2024, आज वार आहे फ्रायडे म्हणजे शुक्रवार आहे. तर बघा, शनिवारी म्हणजेच कदाचित 8/6/2024ला किंवा डायरेक्ट 10/6/2024 पर्यंत TY BBA CA यांचा निकाल हा जाहीर होऊ शकतो किंवा TY BCA सायन्स यांचा देखील निकाल जाहीर होऊ शकतो किंवा पुढच्या आठवड्यात हे 10 तारीख ते 15 तारखेच्या दरम्यान हे बहुतेक निकाल हे जाहीर होण्याची शक्यता आहेतच. तसेच इंजिनिअरिंग फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे त्यांचा निकाल हा शक्यतो तरी 20 जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकर जाहीर झाला तर आपण त्याची माहिती आपल्या या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला निश्चित देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच जे विद्यार्थी MA MCom MSc या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहात तर यांचा निकाल हा जून महिन्याच्या
तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये म्हणजेच 20 ते 25 जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. ओके, लवकर जाहीर झाला तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. तसेच बघा, ऑल SY फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे, ऑल SY फॅकल्टी म्हणजे SY BA, SY BCom तसेच TY BAचा जो काही निकाल आहे तो देखील निकाल हा 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच SY BA, SY BCom, SY BSc, BSc कम्प्युटर सायन्स, नंतर BBA, BBIB, BBSCA, हॉस्पिटॅलिटी स्टडी, बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमेशन तसेच अन्य फॅकल्टीचे जे काही SYचे विद्यार्थी आहेत यांचा देखील निकाल हा 15 ते 20 जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्याच तुम्हाला माहिती आहे की 7 जून 2024 म्हणजे आजच काही BSc अभ्यासक्रमाचे शेवटचे पेपर होते. तसेच काही पेपर हे 10 तारखेपर्यंत देखील चालणार आहेतच. तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल जाहीर झाल्यानंतर मॅक्झिमम 2 आठवड्यानंतर हा निकाल त्या वर्गाचा जाहीर होईल. कदाचित ज्या कॅप सेंटरचे पेपर लवकर जाहीर होतील किंवा चेक होतील तर त्यांची मार्क एंट्री होऊन त्यांचा निकाल हा लवकर जाहीर होऊ शकतो. ज्या लिंकवर जाऊन तुम्ही TYचा निकाल बघितलेला आहे त्याच लिंकवर जाऊन तुम्हाला SYचा निकाल बघायचा आहे. ओके, मी पुन्हा एकदा दाखवतो, एक एक्झाम्पल म्हणून बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की इथे 9 नंबरची लिंक बॅचलर ऑफ कॉमर्स चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम म्हणजे BCom 2019 पॅटर्न आहे. 1 जूनला निकाल जाहीर झाला. याच निकालाच्या लिंकवर जाऊन तुम्हाला SYचा देखील निकाल बघता येणारा आहे. तर त्याकरता तुम्ही डेली काय करत जा, या लिंकवर जाऊन आपला SYचा सीट नंबर आणि मदर्स नेम तुम्ही एंटर करा. ओके, म्हणजे तुम्हाला SYचा निकाल कुठे बघता येईल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे BBAचा असेल, BBIBचा असेल, BBSCAचा जो काही जाहीर होणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मी पण कंटिन्युअस चेक करत राहतो. ज्यावेळेस निकाल जाहीर होईल त्यावेळेस ते तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलमार्फत निश्चित सांगितलं जाणार आहे. आता महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे की फायनल इयर स्टुडंटचे काही विद्यार्थ्यांचे निकाल का दिसत नाही. आता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. काही विद्यार्थ्यांचा 5 जून 2024 रोजी BBIBचा निकाल हा जाहीर झाला. ओके, तर काही विद्यार्थ्यांचा निकाल का दिसत नाही, कारण 5 जून रोजीच काही कॅप सेंटरचे पेपर हे मार्क एंट्री करून किंवा मार्क एंट्री करायला विद्यापीठाकडे गेलेले होते. म्हणजे ज्यावेळेस विद्यापीठाने निकाल जाहीर केला तोपर्यंत कॅप सेंटरकडून ह्या विद्यार्थ्यांचे पेपर मार्क एंट्रीसाठी आलेले नव्हते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे निकाल का दिसत नाही, तर तुमचे पेपर ज्या कॅप सेंटरकडे गेले त्या कॅप सेंटरकडून विद्यापीठाकडे मार्क्स एंट्रीला विदिन अ टायमिंगमध्ये गेले नाहीत. हे पहिलं महत्त्वाचं कारण असू शकतं. दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की काही विद्यार्थी आत्ता TYला आहेत पण ज्यांचा SYला बॅकलॉग आहे आणि SYची परीक्षा ही थोडीशी उशिरा झाली आहे, त्यामुळे देखील काही विद्यार्थ्यांचे निकाल हे दिसत नाही. तिथे तुम्हाला मेसेज येईल, प्लीज एंटर व्हॅलिड डेटा और कॉन्टॅक्ट एक्झाम किंवा कॉन्टॅक्ट कॉलेज असा जर काही एरर येत असेल तर असे विद्यार्थी शक्यतो SYचे असावेत की असे विद्यार्थी TYला आहेत पण त्यांचा SYचा बॅकलॉग आहे म्हणून कदाचित त्यांचा निकाल दिसत नाही. किंवा काही विद्यार्थी असे आहेत त्यांचा निकाल दिसत नाही कारण त्यांच्यावर कॉपी केस आहे. ओके, तर कॉपी केस विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन हे जाहीर होत नाही, हे आपणाला देखील माहीतच आहे. ओके, सो हे महत्त्वाची कारण आहे की निकाल तुमचा दिसत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मेन कारण हेच आहे की पेपर तपासणी कदाचित उशिरा झाली असेल आणि विदिन अ टायमिंगपर्यंत विद्यापीठाकडे गेली नाही, म्हणूनच तुमचे निकाल कदाचित दिसत नाही. ते निकाल लवकरच अपडेट होईल, काही काळजी करू नका. 1 आठवड्यानंतर ते निकाल हे जाहीर होतील. म्हणजे शक्यतो 15 ते 20 जूनच्या आसपास ते निकाल जाहीर होतील. ओके, सो नेक्स्ट आहे की निकाल का दिसत नाही हे आपण बघितलं. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही ऑल सब्जेक्ट पास आउट आहात पण तरीसुद्धा शेवटी निकालामध्ये तुम्हाला फेल असा रिमार्क आलेला आहे. तर या विद्यार्थ्यांनी काय करावं, सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचं तुम्ही हॉल तिकीट चेक करा. या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला GR2A ते GR9A यापैकी काही सब्जेक्ट तुमच्या हॉल तिकीटमध्ये आले आहेत का. ओके, जर आलेले असतील तर तुमचे रिक्वायर क्रेडिट जे काही आहे, ओके, तुमचे काय आहे रिक्वायर क्रेडिट जे पूर्ण होणं अपेक्षित आहे ते रिक्वायर क्रेडिट पूर्ण झालेले नाहीत. म्हणजे FYचे तुम्हाला 4 क्रेडिट पूर्ण होणं अपेक्षित आहे ते तर पूर्ण झालेलेच असतील, त्याशिवाय TYला प्रवेश भेटत नाही. आणि SY आणि TY मिळून तुमचे 4 क्रेडिट पूर्ण होणं अपेक्षित आहे. ते जर का 3 किंवा त्यापेक्षा आत असतील तर तुमचा निकाल काय झालेला आहे, फेल आलेला आहे.
तर रिझल्ट लेजरवरून त्याची कल्पना पूर्ण येईलच. महाविद्यालयाकडे रिझल्ट लेजर ज्यावेळेस येतील तर ते महाविद्यालय त्यांच्यापर्यंत ते निश्चित शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती होईलच. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करायचा आहे. परीक्षा विभागाने विद्यापीठाच्या SNT सेक्शनला किंवा विद्यापीठाच्या वरिष्ठ पातळीवर परीक्षा विभागात संपर्क करायचा आहे. तिथे त्यांना एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क भरण्यासंदर्भात त्यांना विचारणा करायची आहे. जर का आपण आपल्या महाविद्यालयाने GR2A ते 9A याच्या बॅचेस जर का क्रिएट केल्या नसतील आणि त्याचे जर का मार्क भरलेले नसतील तर त्यामुळे तुमचा निकाल फेल झालेला आहे. आता असे जरी विद्यार्थी पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये फॉर्म भरायचा प्रयत्न करतील तर त्यांना एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये येत नाही, त्यामुळे तुम्हाला परीक्षा फॉर्मही भरता येत नाही. तर त्याचा सगळ्यात सोपा उपाय असा आहे की कॉलेजच्या एक्झाम सेलला कॉन्टॅक्ट करणं. कॉलेजच्या एक्झाम सेलनी विद्यापीठातल्या परीक्षा विभागात संपर्क साधायचा आहे प्रत्यक्ष जाऊन, आणि त्यांच्या निकालामध्ये ते एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट किंवा त्याचे मार्क्स हे अपडेट करणं अपेक्षित आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांचा निकाल पुढे होणार नाही. आता फायनल इयरचे जे काही TYचे विद्यार्थी आहे जे एका सब्जेक्टमध्ये, 2 सब्जेक्टमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये फेल झालेले आहे, तर तुम्हाला माहिती आहे की त्या विद्यार्थ्यांना पुढे PGला प्रवेश घेता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन प्रोसेसला सामोरं जाणं. पण विद्यार्थी मित्रांनो, यासाठी किमान 2 महिन्याचा कालावधी लागत असतो. लवकर झालं तर ते तुम्हाला मी सांगेलच, पण तरी शक्यतो तरी 2 महिने किंवा मॅक्झिमम 1 महिना तरी लागतोच, हे कृपया लक्षात घ्या. तर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय करा. त्याच्यानंतर तुमचा पेपर तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील शिक्षकाकडून एकदा बघून घ्या की यामध्ये मी उत्तर लिहिलेले आहे. एक्झामिनरनी ते चेक केले, कदाचित मॉडरेटरनी पण चेक केलेले आहे, तरी देखील मला पासिंग पुरते मार्क पडलेले नाही. कदाचित एखादा BScचा विद्यार्थी असेल, त्याला 35 मार्काचा पेपर होता, तर त्याला पासिंगसाठी किमान 14 मार्क अपेक्षित आहे, आणि त्याला जर का 10 किंवा 12 मार्क्स पडलेले आहे आणि तो पेपर एक्झामिनर आणि मॉडरेटर अशा जर का दोघांनी चेक केलेला असेल आणि तरीसुद्धा त्याला 10 किंवा 12 मार्कच पडलेले असतील, तर मी म्हणतो की अशा विद्यार्थ्यांनी पुढे रिचेकिंगला टाकू नका. पण विषय असा आहे की त्या विद्यार्थ्याला 12 किंवा 13 मार्क आहे आणि तो पेपर फक्त आणि फक्त एक्झामिनरनी चेक केलेला आहे, तर अशा वेळेस तो पेपर तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता. तर तुम्हाला एखादे 2 मार्क वाढण्याची शक्यता आहे, पण एवढी काही शक्यता मला वाटत नाही. पण तुम्ही रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी या प्रोसेसला सगळ्यात अगोदर सामोरं जा. म्हणजे या विद्यार्थ्यांना मी पर्याय जे सांगतो की जे विद्यार्थी फेल झाले तर त्यांनी पुढे काय करायचं, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला सामोरं जायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे की तुम्ही काय करू शकता की येणाऱ्या पुढच्या जे काही परीक्षा आहे, ज्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024ला होणार आहे, या परीक्षेचे फॉर्म जुलै लास्ट वीक किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये परीक्षा फॉर्म सुरू होतील. ते परीक्षा फॉर्म भरायचे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्या विषयाची परीक्षा द्यायची अभ्यास करून, जेणेकरून तुम्ही ते पास होताल आणि नंतर तुम्हाला पुढच्या शैक्षणिक वर्ष म्हणजे 25-26मध्ये तुम्हाला प्रवेश घेता, PGला प्रवेश घ्यायचा, तर त्यावेळेस तुम्हाला प्रवेश घेता येईल. त्याशिवाय तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. तर हे 2 महत्त्वाचे पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर चेक करा की तुम्ही इंटरनल फेल आहात, प्रॅक्टिकल फेल आहात का युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल आहात. फक्त युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल असाल तरच तुम्हाला रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीला टाकता येईल, अदरवाईज टाकता येणार नाही. तुम्ही जर का युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये ॲबसेंट असाल तर तुम्हाला तिथे फोटोकॉपी अप्लाय करता येणार नाही. तर या पद्धतीचा महत्त्वाचा मेसेज किंवा महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षाबाबत अत्यंत महत्त्वाच्या माहिती मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.